नमस्कार, मी उज्ज्वला. आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने हे लिंबू मिरचीचं लोणचं केलेलं आहे आणि हे खराब होऊ नये म्हणून एक आधुनिक पदार्थही त्यामध्ये घातलेला आहे. त्यामुळे वर्षभर लोणचं टिकते आणि अजिबात खराब होत नाही. लिंबू मिरचीचं लोणचं करत असताना मिरची, लिंबू किती घ्यावे, कसे घ्यावे, यामध्ये जो मसाला घातलेला आहे तोही कसा घालावा, किती घ्यावा, या सर्व गोष्टीवरती लोणचे वर्षभर टिकेल की नाही या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे रेसिपी प्लीज पूर्ण बघा, म्हणजे तुमचेही लोणचे अगदी वर्षभर टिकेल आणि चवही खूप छान आणि मस्त लागेल. लिंबू मिरचीच्या लोणच्यासाठी 250 ग्रॅम मिरची घेतली, स्वच्छ धुतली, चाळणीत निथरायला ठेवली, पाणी निथरले. त्यानंतर एक एक मिरची मी कपड्याने पुसून स्वच्छ केली, कोरडी केली अगदी. आणि पुसत असताना त्याचे देठ सुद्धा खुडून घेतले, कारण देठाच्या खाली किंचित कणभर पाणी असते, तीही पुसून घ्यायचे. आणि देठासकट लोणचे घालायचे नाही, त्यामुळे लोणचे खराब होण्याची शक्यता राहते. मिरच्या पाण्यात टाकण्यापूर्वी त्याचे देठ निघालेले नाही पाहिजे, अशा देठ निघालेल्या मिरच्या सुद्धा घ्यायच्या नाही, ही दुसरी गोष्ट. त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता राहते. कोळ्या मिरच्या सुद्धा घ्यायच्या नाही. चांगल्या मिरच्या घेतल्या, त्याचे देठ काढले, पुसून घेतले आणि ताटात ठेवून जवळपास अर्धा तास मी उन्हामध्ये ठेवून दिलेल्या होत्या. उन्हात ठेवायच्या नसेल तर अशाच तुम्ही सावलीमध्ये ठेवू शकता 1-2 तास. 250 ग्रॅम मिरचीसाठी मी अर्धा किलो लिंब घेतले. 250 ग्रॅम मिरचीतल्या फक्त 5-6 मिरच्या खराब निघाल्या. आणि हे जे लिंबू आहे पातळ सालीचे घ्यायचे, त्यामुळे लिंबूचे लोणचे लवकर मुरायला सोपे जाते. पण वेळेवर मिळालेच नाही तर जे मिळाले तेही घेऊ शकता. आता मिरच्या चिरताना असे त्याचे पोट फाडायचे, म्हणजे त्याला चिरा द्यायच्या आणि त्यानंतर असे तिरके तिरके काप करायचे. त्यामुळे काय होईल, जे तिरके काप आहे त्यातून आतमध्ये मसाला जाईल आणि लोणचे छान लागेल आणि लवकर मिरची मुरायलाही सोपी जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे तिरकी मिरची चिरली तर मिरची चिरत असताना आतमध्ये किंचित काळसर सुद्धा असू शकते, कारण आतमध्ये आपण बघत नाही. तर अशी काळसर मिरची आली तर तीही बाजूला काढून घ्यायची, त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता आपली कमी होऊन जाते, लोणचं खराब होत नाही. हे बघा, आतमध्ये ही मिरची खराब असते. अशा तिरक्या तिरक्या मिरच्या चिरल्यात, ह्या मिरच्या मी बाजूला काढून घेतलेल्या आहे. आता लिंबू चिरून घेऊ. लिंब चिरत असताना त्याचे 8 भाग करायचे, त्यामुळे छोट्या छोट्या फोडी होतात, त्या लवकर मुरतात आणि वायालाही जात नाही खात असताना, जर खाल्ल्या गेले नाही तर. आणि यातल्या बिया काढून घ्यायच्या. असे छोट्या छोट्या 8 फोडी केल्या की बिया निघून जातात. जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या बिया काढायच्या. आणि 3 लिंबाच्या मी फोडी करून घेतलेल्या नाही, कारण त्याचा आपल्याला रस काढायचा आहे. एकदा ही मिरची आणि लिंबू मिक्स करून घेते आणि त्यानंतर हे जे लिंब आहे ते वाटीमध्ये पिळून घेते, म्हणजे यातले जे बी आहे ते निघून जाईल. आणि लिंबू पिळायचं जरी तुमच्याकडे असले तरी त्याने नाही पिळायचं, कारण पूर्ण रस नाही काढायचा आपल्याला, थोडाफार त्यात राहिला तर चालतो, कारण त्या ज्या फोडी आहे लिंब पिळल्यानंतर त्याचे आपण लोणचे करणार आहे. आता हे जे लिंबाचे पाणी आहे ते चाळणीने गाळून घेते, म्हणजे बी बिलकुल जाणार नाही आणि कडसर चव लागणार नाही. आता याला छान असं मिक्स करून घेऊ आणि यावर झाकण ठेवून बाजूला ठेवू. त्यानंतर यासाठी लागणारा मसाला बघून घेऊ. एक 250 ml चा ग्लास आहे माझ्याकडे, तर तेवढे भरून हे तेल घेतले. वजन सांगायचे झाले 200 ग्रॅम. आता थोडेफार कमी जास्त झाले तेल तर चालते. 175 ग्रॅम म्हणजे पाऊण वाटी हे मीठ घेतलेलं आहे आपल्या 750 ग्रॅम साहित्यासाठी. 80 ग्रॅम म्हणजे पाऊण वाटी ही डाळ घेतली मोहरीची. आणि हा जो पोहे खाण्याचा छोटा चमचा आहे त्याने पाव चमचा हिंग, 7-8 काळी मिरी आणि 7-8 लवंगा घेतल्या आणि या चमच्याने 1.5 चमचा हळद आणि 2 चमचे बडीशोप घेतली. आता हे मिरचीचं लोणचं आहे त्यामुळे यात तिखट बिलकुल घालायचे नाहीये आणि काळी मिरी आणि लवंग सुद्धा जास्त नाही घालायचे, नाही तर तिखटपणा लागेल. आता हे बाकीचे साहित्य थोडे थोडे भाजून घेऊ. कढई गरम झाली की गॅस एकदम कमी करून घेऊ आणि सर्वात पहिले मीठ भाजून घेऊ. मीठ भाजत असताना ते सतत हलवत राहायचे आणि कमी गॅसवर फक्त 2 ते 2.5 मिनिटं, जास्त नाही, 2 ते 2.5 मिनिटांमध्ये होऊन जाते. हातात धरले, आता ते थंडगार आहे, 2-1 मिनिटांमध्ये हातात धरून बघायचे, ते गरम लागले की मीठ खाली काढून घ्यायचे. आता कढई किती जाड पातळ त्यानुसार अर्धा मिनिट 1 मिनिट कमी जास्त होऊ शकतो. मीठ भाजल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश नाहीसा होतो आणि लोणचे खराब होण्याची शक्यता कमी होते. जवळपास 2-1 मिनिटे मीठ भाजले. आता हातात धरले तर गरम लागते. मीठ खाली काढून घेते मी आणि एका प्लेटमध्ये पसरून ठेवते. कढई पुसून घ्यायची कपड्यानं, म्हणजे मीठ जळणार नाही. त्यानंतर मोहरीची डाळ भाजून घेऊ. ती सुद्धा अगदी कमी गॅसवर 2-3 मिनिटात भाजायची, ती फार नाही जाळायची. हे साहित्य हाताला गरम लागेपर्यंतच भाजायचे. आणि पोहे खायच्या चमच्यानं मोजली तर जवळपास 16 चमचे डाळ भरली. म्हणजे तुम्ही अगदी कमी लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं केलं तर त्यासाठी किती टाकायची त्याचाही अंदाज येईल. 2-1 मिनिटं भाजली. आता ही डाळही खाली काढते. आता तापलेली कढई कमी गॅसवर बरीचशी थंड होत आली. आता गॅस कमीच ठेवला, त्यामध्ये बडीशोप, लवंगा आणि मिरे घालते आणि काही सेकंद भाजून घेते.
जवळपास 15 ते 20 सेकंद भाजले की ते खाली काढते. त्यानंतर कढईमध्ये हिंग आणि हळद जी आहे ती घालून घेते. हे घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गरम कढईमध्ये फक्त अर्धा मिनिट भरी भाजून घ्यायचं. हे बघा अर्धा मिनिट झाले. मी आता हळदही खाली काढून घेते. एका छोट्या पातेल्यामध्ये 1 ग्लास भरून म्हणजे 250 ml जे तेल घेतलेलं आहे ते कडकडीत गरम करून घेऊ. आपण आंब्याच्या लोणच्यासाठी जसं करतो तसे अगदी गरम करून घ्यायचे. तेल गरम होत आहे तोपर्यंत एका त्याच कढईमध्ये ज्यात आपण साहित्य भाजले ती थंड झाली. त्यामध्ये मी आता अर्धी मोहरीची डाळ घालून घेते. हिंग आणि हळद गरम केलेली तीही घालते. सोबतच मीठही घालून घेते. आणि जे राहिलेलं साहित्य आहे ते मिक्सर मधून बारीक केलं. म्हणजे अर्धी मोहरीची डाळ, बडीशोप, काळी मिरी आणि लवंगा. थोडीशी जाडसर भरडच केली होती. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे. तेल चांगले गरम झाले. मी आता गॅस बंद करते. जवळपास 1.5 तासानंतर तेल थंड झाले. त्यात बोट घातलेत. आपण त्यात बोट बुडवू शकतो. इथपर्यंत हे कोमट आहे. अगदी थंडगारही नाही झाले, किंचित कोमट म्हणू आपण त्याला, तसे झालेले आहे. जवळपास 1 मिनिट भरात आपण बोट धरू शकतो. आता एक गरम किंचित असलेले म्हणजे एकदम थंडही नाही आणि एकदम गरमही नाही असे तेल जे आहे, जो मसाला आपण भाजून ठेवलेला होता त्यात घालायचे. त्यामुळे हे जो मसाला आहे तो किंचित भाजला जातो. जास्तही नाही भाजला जात, म्हणजे अगदी जाळायचं सुद्धा नाही. आता हे मिक्स करून घ्यायचे. त्यामुळे काय होते, मसाल्याचा जो छान सुगंध आहे तोही येतो आणि मसाला जळत सुद्धा नाही. त्यामुळे अगदी कोमट झाले तेल की मग घालायचे. आता हा मसाला किंचित कोमट आहे त्यामुळे हा अगदी गार होऊ द्यायचा. जवळपास 1 ते 1.5 तास हा असाच राहू द्यायचा. यावर झाकण ठेवते आणि हे मी बाजूला ठेवून देते आता 1-1.5 तासासाठी. जवळपास 1.5 तास झाला. जो मसाला आहे तो अगदी गार झालेला आहे. असा गार झालेलाच मसाला तुम्ही आंब्याचे लोणचे करा, लिंबू मिरचीचं करा किंवा अगदी लिंबाचं करा, कशाचंही करा, त्यामध्ये घालायचा. त्यामुळे लोणचे खराब होत नाही, त्याला बुरशी वगैरे येत नाही. आता जे मिरची आणि लिंबू एकत्र करून ठेवलेले त्यामध्ये हा संपूर्ण मसाला घालून देते आणि त्यानंतर चांगला मिक्स करून घेते. मी सर्व साहित्य छान असं मिक्स केलं. पण ज्या बरणीमध्ये मला लोणचं भरायचं होतं ती बरणी वेळेवरती फुटली. त्यामुळं 5-6 तास मला यामध्येच ठेवून द्यावं लागलं. नवीन बरणी आणली, स्वच्छ धुतली, तोपर्यंत याला थोडंसं मसाल्याला पाणी सुटलं. आता हे जे लोणचं आहे मी झाकून ठेवलं होतं त्यासाठी, तसंच बरणी आणेपर्यंत हे बघा किंचित पाणी सुटलेलं आहे. आता बरणी निर्जंतुक करून घेऊ आणि त्यामध्ये मी हे लोणचं भरून घेते. आता निर्जंतुक म्हणजे कशी करायची, तर त्याला हिंगाची धुरी द्यायची. हिंग किंचित गरम झाला की त्यामध्ये असा धूर घालून घ्यायचं. जी बरणी आहे ती अशी उपडी धरायची त्यावरती आणि लोणचं काळे होऊ नये म्हणून 1 चमचा साखर यामध्ये घालून घ्यायची. आता हे तुम्ही मसाल्यातही घालू शकता किंवा अशी वरतूनही घालू शकता. हे मिक्स करून घेते छान. आता लोणचे खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये हे जे सोडियम बेन्झोएट आहे हे घालायचे आपल्याला आणि फार जास्त नाही घालायचे. अशी एक पुडी येते आणि ही जवळपास 5 ते 6 किलो आंब्याच्या लोणच्यासाठी किंवा लिंबूच्या लोणच्यासाठी राहते. तर पोहे खायचा जो छोटा चमचा आहे तो अगदी पाव चमचाच हे आपल्याला सोडियम बेन्झोएट यात घालायचे. त्यामुळं लोणचे अजिबात खराब होत नाही. अगदी वर्षभर लोणचे टिकते. कोणतेही लोणचे करा तुम्ही आणि यामुळे चवीत बिलकुल फरक पडत नाही किंवा असं आपण म्हणून मीठ कमी वगैरे टाकावं लागेल तर तसं काहीच नाही, कारण याला बिलकुल कोणतीच चव नसते. आता यामध्ये मिक्स करून घेऊ. कोणत्याही किराणा दुकानामध्ये ते मिळते, त्यामुळे फार अवघड अशी नाही आणि महागही नाही. मी आता बरणीत लोणचे भरून ठेवते. पारंपरिक पद्धतही वापरली आणि लोणचे खराब होऊ नये म्हणून आधुनिक पद्धतही वापरली. असं रुमाल बांधून ठेवून द्यायचं आणि रोज याला हलवायचं. लोणचे करत असताना ते खराब होऊ नये म्हणून मिरची कशी घ्यायची, धुवायची, पुसायची, लिंबू कसे घ्यायचे, त्यासाठी कोणकोणता मसाला घेतला, तो कसा भाजला, कसा वाटला आणि तो कसा घातला, हे सर्व अगदी व्यवस्थित सांगितलेले आहे. तुम्ही अगदी 100% ह्याच पद्धतीने लिंबू मिरचीचे लोणचे केले तर तुमचे सुद्धा लिंबू मिरचीचे लोणचे वर्षभर टिकेल, अजिबात खराब होणार नाही. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.